टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। बेगलूर येथील सर्वे नंबर 989 गट क्रमांक 989/1 मधील आपल्या हक्काची 35.50% जमीन खोटी कागदपत्रे सादर करून बळकावल्याचा आरोप गंगाराम पी. दत्ता बंदरवार यांनी केला आहे। त्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी करत 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालय बेगलूर येथे अन्न उपोषण करीत आहे। गंगाराम बंदरवार यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या भावाची पत्नी कमलबाई हुल्लाजी बंदरवार यांनी न्यायालयाची दिशाभूल करून त्यांना मृत घोषित केले आणि त्यांच्या नावावरील जमीन महसूल खात्यात फेरफार करून घेतली। त्यानंतर सदर जमीन अन्य व्यक्तींना विकून त्यांना वारसा हक्कापासून वंचित करण्यात आले। त्यांनी प्रशासनाकडे फेरफार रद्द करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि आपली हक्काची जमीन परत मिळवून देण्याची मागणी केली आहे। अन्यथा बेमुदत प्राणांतिक उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। मला तुमचं नाव सांग। गंगाराम दत्तू बंगारवार। तर तुम्हाला मृत घोषित करून तुमची जमीन हे कधी घेतलेली आहे काढून? ये 2024 हा 2024 ला तुमची जमीन हडप केली। मी पुण्याला कामाला आहो, मी अनपढ माणूस आहो, मला काही बी कळणार। अच्छा, अंगठाबाज माणूस आहो, त्यांनी मला फसवणूक केली। कोण कोण फसवणूक केली तुम्हाला काय? हे समजेच कर्मचारी आणि हे बाहेरचे लोक समजेच, आता त्याचं नाव बी मला माहित नाही। अच्छा, समजायला हे तुम्हाला त्याला गुन्हा दाखल व्हावा। हे तुम्हाला केव्हा कळालं? हे आम्हाला 2-4 महिने झालं कळालंय। त्याच्यावर नंतर कारवाई नंतर ते कागद काढलो, मला माहिती झाली। याच मला काहीच कळणार, दुसऱ्याला धरून घेऊन कागद काढलो। आता काय करावं, अनपढ माणूस आहो मी, अंगठाबाद। मला मारून टाकले म्हणून माझी जमीन हडप केली। म्हणजे तुम्हाला डेथ सर्टिफिकेट तुमचं काय आहे का? त्यांनी असं काय केले की काय नाही की मला काहीच ठाऊक नाही साहेब। अच्छा, त्यांना जे टाकबीट लागलं की काय लावले की मला माहितच नाही, मला लिहिता येईना वाचता येईना। तर एक अशिक्षित माणसाची जमीन या ठिकाणी काढून घेऊन दुसऱ्याला दिलेत, विकून टाकलेत। कमलबाई नेमकं मग तुम्हाला प्रशासनाकडे काय मागणी आहे? काय मागणी आहे? आमची जमीन आम्हाला पाहिजे। आम्ही अनपढ माणूस आहो, मला काहीच आहे ना। हो, ते काय केले काय नाही काय पताच नाही मला। आणि एकतर मंडळ अधिकारी समजाची आमची जमीन बहिणीची माझी समजा सोडून टाकून दिली। मंडळ अधिकाराला काय अर्थ आहे? जमीन उडवायचं त्याची काय अधिकार आहे? कम से कम आम्हाला नोटीस तर येऊ, नोटीस बी नाही, काही बी नाही। तुमची जमीन कुठे आहे सध्या? देगाव रस्त्याला आहे। पलाटी टाकून धनाधन इकून घेऊन आले।